गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. माझी सकाळची सुरुवात झाली आहे आणि इथे मी नाश्ता बनवायला घेतला आहे. काल रात्रीचा माझ्याकडे भरपूर भात उरला होता, तर आज मी त्यालाच फ्राय करून प्रीतमला नाश्ता म्हणून देणार आहे. तर त्यासाठी मी फक्त एक सिंपल जिरे मोहरीची फोडणी घेतली आहे. त्यात थोडेफार मिरची कांदा घातला आहे आणि थोडंफार आलू, म्हणजे जसं आपण पोहे करतो ना तसंच मी त्या भाताला फ्राय करून घेणार आहे. आणि प्रीतमला हे असा भात नेहमीच आवडतो. फक्त मी यात एक्स्ट्रा म्हणजे टोमॅटो घालत असते, कारण तो थोडासा छान फ्लेवर येतो म्हणून. ह्या सगळ्यांना मी थोडंफार असं व्यवस्थित परतून घेईल, म्हणजे असं आलू स्पेशली आपले शिजले पाहिजे. आणि त्यानंतर मी आत घातलं थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद. तिखट मी घालणार नाही, कारण यात ऑलरेडी मी मिरची घातली आहे. आणि हे सगळं परतून झाल्यानंतर मी माझा भात जो होता त्याला असं कालवून घेतलं म्हणजे त्याला मोकळं करून घेतलं आणि ते मी त्या मसाल्यामध्ये घालते आहे. आणि त्यानंतर त्याला चांगलं व्यवस्थित मी परतून घेईल. आणि परतून घेतल्यानंतर ना याला मी 2 ते 3 मिनटं झाकून परत त्याला परतून घेईल, कारण झाकण ठेवल्यानंतर कसं भात आपला मोकळा होतो आणि तो आणखी थोडा जास्त स्टीम होतो, तो छान वाटतो. आणि त्यावरून मी घातली थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर याला मी आता थोड्या वेळ झाकून ठेवेल. आणि त्यानंतर आता प्रीतम आणि अवी अजूनही झोपला आहे. मी उठून पटकन माझ्या नाश्त्याची आणि डब्याची तयारी करत असते आणि याला आता मी झाकून ठेवते. त्याचबरोबर माझ्याकडे काल नाही ॲक्च्युली परवा माझ्याकडे बालाजीचं सामान आलं आहे ऑलरेडी, किराणा. तर ते सगळं मी आता इथे काढते आणि तुम्हालाही शेअर करते मी काय काय मागवलं ते. सगळ्यात आधी तर गहू 10 किलो गहू मागवले आहे. त्यानंतर मधुरची साखर मी वापरत असते, हे 2च किलो मागवले कारण माझ्याकडे ऑलरेडी साखर होती घरी वापरायला. त्यानंतर मी मागवली आहे बाजरी. आता मी विचार केला आहे बाजरी, ज्वारी, रागी हे सुद्धा आपण आपल्या जेवणात ॲड करायला हवं, कारण यांची खूप जास्त आपल्या बॉडीला गरज असते. म्हणून मी इथे ज्वारी, बाजरी आणि रागी असं 3ही मागवले आहे. ज्वारी थोड्या जास्ती क्वांटिटीमध्ये मागवली आहे आणि सोबतच मी मागवला आहे राईस. इथला राईस मला हा जो पर्टिक्युलर 60 रुपीज केजीवाला राईस ना खूप जास्त आवडतो. त्यानंतर मी मागवले पोहे मी अर्धाच किलो मागवले, कारण माझ्याकडे ऑलरेडी पोहे आहेत घरी 2 किलो. आणि त्यानंतर मी मागवले आहे तेलाचे पॅकेट जे की आपल्याला लागतात. आणि खजूर, सीडलेस खजूर मी वापरत असते, कारण अवयूला मी खजूर देत असते अधूनमधून. आणि नंतर त्याचबरोबर आहे मी मागवलेलं बेसन 1 किलो मी मागवलं आहे. माझ्याकडलं ऑलमोस्ट संपत आलं आहे, थोडंच उरलं आहे. मग आहे बदाम नंतर आहे सोसायटी चहा आम्ही जास्त काही पित नाही, पण थोडंफार कोणी आलं गेलं तर असावं म्हणून. त्यानंतर मी मागवलं आहे तूप. ॲक्च्युली तूप ना माझी एक फ्रेंड आहे, ती तिच्या घरून 1 किलो आणून देणार आहे प्युअर गाईचं तूप, म्हणून मी यावेळेस 1च पाव मागवलं. आणि त्याचबरोबर मागवलं आहे ग्लुकॉन डी, कारण आता समर सुरू झालं आहे आणि कधी जर आपल्याला वाटलं की थोडं मळमळतं आहे वगैरे तर त्यावेळेस आपण थोडंसं ग्लुकॉन डी पिऊ शकतो. आणि त्याचबरोबर मी मागवलं आहे मखाने आणि चणेसुद्धा मी मागवले आहे. प्रीतमला स्टीम चना खूप आवडते, चना मसाला. मी कधीतरी तुमच्याशी त्याची रेसिपी नक्कीच शेअर करेल, खूप टेस्टी वाटतो. आणि त्यानंतर मी मागवलं आहे काजू आणि मखाणे. तुम्हाला माहितीच असेल की आता आजकाल मी प्रीतमला डब्यात मखाणे देते, त्याला मखाणे आवडायला लागले. भाजून मी थोडं तुपात भाजून घेते आणि त्याला ते आवडतं. थोडी चणे डाळ मागवली आहे. चण्याची डाळ मी कोणत्याही तरी भाजी थोडीशी घालत असते, टेस्टला चांगली वाटते. असं ब्लँक भाजी खाल्ली की काहीतरी मिसिंग वाटतं, पण डाळ असली की छान टेस्ट येतो. आणि आता प्रीतमला चहा, तो जसं की तुम्हाला माहितीच असेल की तो दुधाचा ॲक्च्युली तो चहा नाही, तो कॉफीच घेतो. आणि त्याला दुधाची कॉफी नको असते, ब्लॅक कॉफी असते विदाऊट शुगर विथ जॅगरी असं. तर म्हणून गूळ मागवला आहे. त्यानंतर मी मागवले मुंगाची डाळ आणि उडीदची डाळ, ज्याची मी वड्या पण करणार आहे. आणि त्याचबरोबर थोडंफार नाश्त्याला मला लागतच असते नेहमीच. आणि ही आहे तुळीची डाळ, जे की आमच्याकडे 2ही टाईम वरणाला लागत असते. त्यामुळे हे सगळं मी किराणा इथे मागवून घेतला आहे, जो की नॉर्मली आपल्याला लागतो. ॲक्च्युली याच्या व्यतिरिक्त सामान भरपूर माझ्याकडे आहे ऑलरेडी, पण आता सध्या मला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच मी मागवल्या आहेत फक्त. ज्वारी आणि गहू मी इथे निवडून ठेवले. आता प्रीतम ऑफिसला निघताना हे घेऊन जाईल आणि येताना दळण घेऊन येईल. हे अशा आईचं पार्सल आलं आहे, ते आपल्याला नंतर द्यायचं. आणि ॲज युजल उठल्या अवीची मस्ती सुरू. आणि त्याला आज हवं आहे माझं बॉडी लोशन. त्याचबरोबर बघा सगळा पसारा सुरू झाला आहे आमच्याकडे, इथे सुद्धा आहे. आमचे साहेब उठले आणि त्यांना आता नाश्ता देते मी पटकन. त्यानंतर त्यांच्यासाठी फ्रूट्स कट करते. कॉफी घेणार आहे?
करायची आणि त्याचबरोबर अव्यूसाठी केलेली खीर पण आता मी त्याला देणार आहे. आणि प्रीतमचा डबा मी पटकन पॅक करून घेते. ॲक्च्युली प्रीतमला थोडं हेवी झालं आहे आजचं जेवण, तर तो मला बोलला की डब्यात मला फक्त थोडंफार फ्रूट्सच दे. पण फ्रूट्स बरोबरच मी त्याला थोडंफार सॅलड देणार आहे. सॅलडमध्ये मी कापल्या कोकंबर, बीट आणि त्याचबरोबर मी थोडेफार त्याला मखाने पण देते. पण आज माझ्याकडे थोडेच मखाने राहिले. किराणामध्ये मी मखाने मागवले. आता ते सायंकाळी वगैरे मी थोडे भाजून ठेवेल, म्हणजे नंतरसुद्धा त्याला खाता येईल प्रीतमला. आणि हेच आज तो डब्यात नेणार आहे. काहीतरी त्याला लाईटच हवं होतं खायला. यातलं त्याला जे हवं ते असं एन्जॉय करेल ऑफिसला. त्यानंतर आज मला थोडंसं असं वीकनेस वाटत होतं, तर मी विचार केला की मी साधी खिचडीच बनवते. कारण आता मला पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता. प्रीतमने जर डबा नेत असेल तर मग मी स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा करत नाही, पण मीच असली एकटी तर मला कंटाळा येतो. आणि अवयूसाठी सुद्धा मी सकाळी खिचडीच करणार होती, ते माझं डिसायडेडच होतं. तर मी विचार केला की अवयूसाठी मी थोडी वेगळी खिचडी काढून ठेवेल आणि मी माझ्या खिचडीला थोडासा तडका देईल. तर ऑलरेडी माझी खिचडी झाली आहे. त्याला मी आता फक्त एक बेसिकचा तडका देणार आहे, राई जिरा मोहरी टाकून आणि थोडीफार मिरची वगैरे टाकून, तिखट वगैरे टाकून. आणि इथे आता माझी खिचडी पण ऑलमोस्ट रेडी झाली आहे. याला फक्त आता मी जी माझी प्लेन खिचडी आहे ती तडक्यामध्ये टाकून मी एन्जॉय करेल. त्यावर थोडं तूप वगैरे घेईल. कधी कधी वीकनेस असेल ना तर भाजीपोळी नको वाटतं, असं वाटतं काहीतरी खूप लाईट खावं आणि त्यानंतर थोडी झोप पण घ्यावं. बघूया आता झोप मला मिळते की नाही. ॲक्च्युली बाळ आता माझं झोपला आहे, तो उठेल तेव्हापर्यंत माझं खाणं होईल आणि नंतर मग त्याच्या मागेच मला दिवसभर पडापडी करावं लागणार आहे. माझं आजचं जेवण दाल खिचडी, शेव आणि भाजी. अवयू झोपलं आहे, तो उठला की त्याला भरवेल तेव्हापर्यंत मी जेवण करून घेते. केलंस का तू जेवण? केलं काय जेवला? अवयूला माहिती असते त्याच्या बाबांची वेळ घरी यायची आणि तो खरं तर त्यांचीच वाट बघतो आहे की बाबा कधी येतील घरी. जवळ कोण आलं? ये बघू आपण. ये ओय पीठ आणलं तू? आला तू? तुला दोनदा फोन केला प्रीतम. चल ये अवयू. येत आहे बाबा, आताच येत आहे बाळा, आत येत आहेत बाबा. नको, आले चल आले. चलो बाबाच्या चमचा. ये जरा 2 मिनिटं जवळ त्याला. काय पकडतो? तुझ्या जवळ आलाय तसा. तो एवढ्या जवळ आला, तिथे हात धु ना बाथरूम याच्यामध्ये आणि पकड त्याला 2 मिनिटं आधी. एवढ्या आणि तुझ्या जवळ येतोय तो प्रीतम. आणि तू नको, बाहेरचे हात आहे तुझे, हात पूस. धुवायला टाक टी शर्ट ती आता तुझ्या. घे. हॅपी म्हणजे शोनूला बाबा आले. कुठे गे होते बाबा? धूळ असेल आणि एवढं घाम पण असेल त्याला ती कॅप घालतोयस. पोराचा लाड झाला तर बायकोचा लाड करशील? नको, ते गोड पाणी आहे, मला मुंग्या लागेल. अवयूचे बाबा घरी आले की अवयू त्यांना अजिबात सोडत नाही. त्याचं असं असते की तुम्ही आता माझ्याशी खेळा, माझ्याशी म्हणजे मला पॅम्पर करा, असं सगळं. बघा, तो जिथे जाईल ना प्रीतम तिथे त्याला जायचं आहे, कारण त्याला पॅम्परिंग हवी आहे. आता तो त्याच्या स्टडी रूमला गेला. आज तुम्हाला आमच्या घरी खूप पसारा दिसत असेल, कारण खरं तर मला थोडं वीकनेस होतं, त्यामुळे मी एवढं काही प्रॉपर घर सेट नाही करू शकली आज. आणि त्याचबरोबर माझा किराणा आला होता, ते सगळं पण मला सेट करायचं होतं. मखाने वगैरे भाजून ठेवायचे होते, त्यामुळे मला एवढा वेळ मिळाला नाही. किराणा वगैरे आवरतच होते तेवढ्यातच प्रीतम आला आणि मग माझं सगळं असा पसारा तुम्हाला दिसतोय आज.
आणि अभियूला आमच्याकडे ना देवघर असं इतकं आवडतं की तो आमच्या कृष्णाचं मुकुट काढून घेतो, कधी कधी त्याच्या गळ्यातली माळ पण काढून घेते. बघा आता कृष्णाला कसं खाली ठेवलं खेळायसाठी, मी उचलून ठेवून देते वर. आणि त्याला असं खूपच आवडतं, ते कासव आहे तो ते घेईल, कधीतरी दुसरी मूर्ती घेईल खेळायला, पण तेव्हा नको वाटतं असं त्यांना खाली ठेवणं वगैरे. पण ठीक आहे, तो छोटा आहे आता, आपण नाही काही करू शकत त्यासाठी. माझा सतत आरडाओरडा सुरू असतो, अरे बाबांना फ्रेश होऊ दे, त्यांना ड्रेस चेंज करू दे, पण तरीसुद्धा त्यांना बाबाजवळच राहायचं आहे इतकं बोलूनसुद्धा. मग शेवटी मी त्याला कसं बसं तरी बाहेर काढलं की बा आता त्यांना आवरू दे. त्यानंतर मी प्रीतमसाठी कॉफी वगैरे करेलच थोड्या वेळाने. आणि इथे मी माझे मखाने भाजताच ठेवले कारण प्रीतम आलेला. आणि आता मी मखाण्यामध्ये थोडंसं तूप घालून त्याला भाजून ठेवते, ते छान क्रिस्पी पण होते. आणि मखाने जेवढं खाल्लं तेवढं चांगलं पण आहे आपल्या हड्ड्यांसाठी वगैरे. ड्रायफ्रूट्स, मखाने हे सगळं आम्ही अधूनमधून थोडंफार कधी अशी छोटीशी भूक लागली इव्हिनिंगची तर हे सगळं आम्ही खात असतो. आणि आज प्रीतम आल्याला मला बोलला की दीपिका मला पिझ्झा खायचा आहे, आणि तो मला 2-3 दिवसापासूनच बोलत होता, पण मी टाळत होते की प्रीतम मी तुझं हे फेवरेट आज बनवणार आहे, ते फेवरेट आज बनवणार आहे. पण आज शेवटी मला तो बोलला की दीपिका मला खायचं मन आहे, प्लीज आज नको मला असं बोलू की मी हे बनवणार ते बनवणार. आणि मग त्यांनी त्याच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला आणि मग बोलला तू पण खाणार आहेस, तुझ्यासाठी पण ऑर्डर केलं आहे. मग त्यानंतर मी आणि प्रीतमने आम्ही दोघांनी पण पिझ्झा एन्जॉय केलं. आणि त्याचबरोबर त्याने आय थिंक हे टोस्ट मागवलेले, चिकनचे टोस्ट होते, एक्झॅक्ट नाव नाही माहिती मला याला काय म्हणतात, प्रीतमला माहिती आहे ते विचारून मी नंतर सांगेलच तुम्हाला. मग मी आणि प्रीतमने हे छान एन्जॉय केलं, पिझ्झा पण होतं आणि सोबतच हे त्याने हे रोल्स पण मागवले होते. त्यानंतर मी अवियूला पण थोडं भरवलं, पण त्याला त्याचा काही टेस्ट जमला नाही. आणि ते आम्हाला त्याला नव्हतंच द्यायचं कारण त्या सॉसेस वगैरे असतात आणि बाळासाठी हे सगळं आतापासून बिलकुल पण बरोबर नाही आहे, म्हणून आम्ही त्याला द्यायचं टाळत असतो. पण तरीसुद्धा त्याला थोडंसं तरी टेस्टला हवं असते तर एखाद वेळा देतो पण आम्ही त्याला. माझा आणि प्रीतमचं खाऊन वगैरे झालं आहे व्यवस्थित. आता मी रात्री स्वयंपाकाची तयारी करते आहे. आम्ही हे सगळं इव्हिनिंगला म्हणजे 5 वाजता 6 वाजता खाल्लं असेल. आणि प्रीतम बोलला की तू रात्री जेवण करणार नाही, पण मला माहिती आहे की तू जेवण करेल. तो म्हणतो वेळेवर की मला भूक लागली म्हणून. तर आज मी इथे सिम्पल, कारण आमचं ऑलरेडी म्हणजे लाईक 40% फूड भरलंच होतं, म्हणून मी डिसाईड केलं की मी सिम्पलचं वरण भात भाजी पोळीच बनवेल, म्हणजे भाजी नाही बनवणार मी. इथे डाळ भाजी बनवेल कारण माझ्याकडे पालक होतीच. आणि यावेळेस मी डाळ भाजी थोड्या वेगळ्या तरीकेने बनवत आहे. नॉर्मली मी टमॅटो आणि मिरची डाळ आणि पालक बरोबर शिजवून घेते, पण यावेळेस मी फक्त पालक आणि डाळ शिजवून घेतली आहे. आणि मिरची आणि टमाटर मी वरून घातलं आहे आणि मग त्यानंतर वरूनच मी त्याला तडका देईन. यात मी थोडीशी मुंगफल्ली पण घालते कारण प्रीतमला आवडतं शेंगदाणे, तर मी तेही घालत असते नेहमी. आणि अशा प्रकारे मी माझी डाळ भाजी बनवून घेतली. मी कधी अशा प्रकारे बनवते, कधी तशा प्रकारे बनवते, दोन्ही पण टेस्टला छानच वाटते, असं काही फरक नाही जाणवत. पण कधी कधी होतं ना की पटकन मला आधी कुकर लावायचं आहे, मग तडक्यासाठी नंतरही मी कापू शकते बा, आधी मला कुकर शिजवायचं असं असते माझं. त्यामुळे मी आधी ती शिजवून घेतलं आणि मग अशी सिम्पलशी आपली फोडणी त्याला देऊन दिली. आणि प्रीतमलाही डाळ भाजी भात आणि पोळी भरपूर आवडत असते, म्हणजे तो नॉर्मली वरण भात कर असंच मला म्हणत असतो. पण माझं असं असतं की नुसतंच वरण भात खाऊन पोट भरत नाही, मला तरी 1-2 तरी पोळी लागतेच, म्हणून मग मी वरण भात भाजी पोळी असं नेहमी सगळंच बनवत असते. आता मी प्रीतमची इथे प्लेट बनवून घेते. त्याला भूक लागली, बोलला 9:30-10
वाजलेच आहे ऑलमोस्ट. आणि त्याचबरोबर आज मी आंबा चिरून खाणार आहे. मला आंब्याचा रस एवढा आवडत नाही, पण आंबे चिरून खायला मला खूप आवडते. आणि अशा प्रकारे आमचा दिवस गेला, मस्त दिवस गेला. मस्त पिझ्झा खाल्ला आज आम्ही. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज बघत राहा. बाय गाईज.